भिवंडी के दर्शक भी जागे हुए हैं, उन सभी का भी बहुत बहुत स्वागत रहेगा। और पाटिल ब्रदर्स का इस मुकाबले में जो जलवा है वाकई में देखने मिलेगा। विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम, प्ले हार्ड प्ले सेफ और चलेंगे मैच ऑन, गेम इज ऑन। और पहला पावर प्ले मैंडेटरी अंपायर की भूमिका में इस मुकाबले के लिए अशोक जी राउत सर और उनका साथ देने के लिए मिस्टर राकेश राउत जी। और पहला ओवर लेकर इस वक्त बहुत चर्चे में, बहुत दमदार इनके पास कटर्स हैं, उसका इस्तेमाल करते हुए नजर आते हैं। गेंदबाजी के लिए वेदांत पाटिल का इस्तेमाल पहले ओवर के लिए। टीम टिम्बेवली आदरणीय दीपेश जी पाटिल और करण जी पाटिल पुरस्कृत टीम शनाया पैकर्स टिम्बेवली की गेंदबाजी शुरुआत होती हुई। पहली गेंद दौखल में डाली थी, कमाल का स्टाइलिश डीप कवर क्षेत्र में खेल दिया है, वहां पर एक रन जरूर मिलेगा। दूसरे रन के लिए चाहत नहीं है और इसी के साथ ये एक रन पूरा करते हुए और शुरुआत करते हुए टीम अरनाला के लिए बल्लेबाजी के लिए अब स्ट्राइक एंड पर पूरे भारत का सबसे बेहतरीन परफेक्ट फिनिशर, परफेक्ट पावर प्ले का हीटर बल्लेबाज मिस्टर प्रशांत घरत। लेकिन प्रशांत घरत बहुत कम समय में बड़ा नाम कमाया है। I believe I was from the Asian College and Prashant was from the Varthak. We played together the Kho-Kho. He is a very fantastic player as well. अगली गेंदबाज तैयार, वो कदमों का इस्तेमाल किया, सामने खेला है, अद्भुत लाजवाब ट्रिमेंडस सिक्सर। वाह 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 वाह, काय फटका खेचलाय, जणू काही या फटक्याची अगदी चर्चा आज संपूर्ण अर्नाला या गावामध्ये देखील असणार आहे। आणि प्रेक्षक देखील पहा आपल्या फॅन्सला अगदी खुश केलाय, मैदानाच्या आतमध्ये आलाय, मात्र लक्ष द्या, वारंवार येऊ नका ही नम्र विनंती। आणि पहिला चेंडूवर ठोकलाय प्रशांत घरतचा, अगदी आज आपले बंधू राजा स्वर्गीय जयेश घरत यांना श्रद्धांजलीमधून पहिल्याच बॉलवर या बादशाह चषक एवन जोडी प्रस्तुत बादशाह चषकामध्ये ठोकलाय संघर्षमय षटकार। पुन्हा एकदा गोलंदाज वेदांत टू प्रशांत घरत। वाह 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 वाह, लांब लांब लचक यो सिक्सर बा प्रशांत घरत। क्या बात है, दर्शक दीवाने हो गए, झूम गए, उनके हेड पर लगी है गेंद। ये हमारा कमेंट्री बॉक्स पूरा उत्साह के साथ हंसता हुआ और कमाल की बल्लेबाजी, सुपर बैटिंग बाय प्रशांत घरत। शुरुआत में व्यावसायिक क्रिकेट साई 11 के लिए खेलते हुए नजर आए थे, उसके बाद धीरे धीरे विराट से ये नाम पूरे महाराष्ट्र भर गया और पूरे महाराष्ट्र से पूरे भारत भर में आज प्रशांत जी घरत है, इनके नाम की चर्चा है। लेकिन टिम्बेवलीकर भी यहाँ पर आसानी के साथ हार नहीं मानेंगे, उन्हें पता है बारी सबकी बारी, अब तुम्हारी तो थोड़ी देर के बाद हमारी भी होगी। कदमों का संभाल के सामने खेला है, नो चांस फॉर द एनी फील्डर्स, इनटू द गैप ठोका है साइड स्क्रीन के ऊपर से, दन 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 दन, 4 रन। अद्भुत स्टार्ट बाय प्रशांत घरत। हालांकि जब आप इतने लंबे समय से क्रिकेट निरंतर क्रिकेट खेलते हैं और क्रिकेट खेलने के लिए जो आपकी एबिलिटी होती है, जो आपका पोटेंशियल होता है, जो आपकी स्किल्स होते हैं, वो डेफिनेटली डेवलप होते हैं जब आप 24/7 क्रिकेट हर डे, हर अलग अलग क्षेत्र में, अलग अलग परिसर में, अलग अलग लोकेशन में, अलग अलग स्टेट में, अलग अलग जोन में खेलते हो, तो डेफिनेटली इस प्रकार से जलवे आपको देखने मिलते हैं। वेल स्टार्ट बाय प्रशांत जी घरत। पहिला चेंडूवर अगदी एक सिंगल, त्यानंतर माहीत आहे करण निजाईला की सिंगल काढून आपल्या साथीदाराला स्ट्राइक द्यायची आहे। फुल टॉस बॉल, मिस टायमिंग आहे, प्रोटेक्शन अवेलेबल आहे, वेगाने जात आहेत बॉल कडे, एक धाव पूर्ण होईल, लेट्स सी प्रयत्न वेगवान आहेत, अगदी चित्यासारखं धावण्यापैकी एक आहे प्रशांत घरत। अगदी खो खो मध्ये देखील कमीत कमी 6 ते 7 मिनिटं मैदानामध्ये बॅटिंग करायचे असे प्रशांत जी घरत।
पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर फुल टॉस बॉल प्रोटेक्शन आहे फिल्डर अवेलेबल आहे मात्र पोहोचू शकला नाही आहे कौतुक करावं लागेल त्या ठिकाणी डीप कव्हर क्षेत्रामध्ये होता मंदार गुराटकर चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं आहे मंदार गुराटच्या माध्यमातून बॉडीच्या माध्यमातून बॉल थांबवला गेला आहे आणि पाहता पाहता एक ओव्हरचा खेळ संपलाय एनपी स्पोर्ट्स अर्नाला या संघाने धमाकेदार स्टाईलमध्ये सुरुवात केलाय तब्बल बिनबाद जिंदाबाद धावसंख्या 20 स्कोर कार्डवर थोडेसे बदल करण्यात आले होते गोलंदाजी ट्रॅकवर नेहमीच आपण पाहिला यशला पहिले षटक टाकत असताना मात्र आज थांबवलाय त्यांना मात्र लेट्सी अंडरस्टिमेट केला गेलाय आणि त्याचा कुठे ना कुठेतरी नुकसान झालंय टीम टेंबिवलीला आणि पहिल्याच ओव्हरमध्ये सुरुवात अफलातून प्रशांत घरत देत असताना या मॅचमध्ये आणि धावसंख्या आहे स्कोर कार्डवर तब्बल 20 विदाउट लॉस LED स्क्रीन या ठिकाणी ऑफ झालेली आहे म्हणजे पहिला मिलिटरी पॉवर प्ले फिनिश झालाय आमचे सर्व बॉल बॉय पियुष पाटील यांचे देखील मनपूर्वक धन्यवाद मॅच ऑन गेम इज ऑन अगदी प्रेक्षक देखील आतुरताने या मॅचची वाट पाहत होते आणि या मॅचमध्ये वाट लावायला सुरुवात केली आहे प्रशांत घरतने चांगली सुरुवात म्हणावं लागेल या मॅचकरिता बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज तयार यश पहिला चेंडू अगदी फॉलिंग स्लिप्ससाठी जाणला जातो संपूर्ण भारतामध्ये तोच प्रशांत घरतने ठोकलाय अगदी फाईनल क्षेत्रामध्ये 2 धावा डिक्लेअरच्या स्वरूपात भेटणार आहे आणि या 2 धावसंख्या स्कोर कार्डवर तब्बल 22 धावा स्कोर आहेत 4 ओव्हरमध्ये कमीत कमी 60+ च्या अबाव अगदी टीम अर्नाला स्कोर कार्ड पाहत आहे जर प्रशांत घरत थांबले मात्र जर विकेट आली आणि कमबॅक झाला पलटवार झाला तर निश्चितपणे शनाया पॅकेज टेंबिवली हा संघ देखील या मॅचमध्ये दबाव बनू शकतो अगेन्स्ट द एनपी स्पोर्ट्स अर्नालाच्या विरुद्धामध्ये पुन्हा एकदा गोलंदाज तयार यश समोर ठोकलाय प्रोटेक्शन अवेलेबल आहे त्या ठिकाणी पॉवर प्लेचा बंधन संपलेला आहे स्ट्राईक एंडकडे थ्रो आहे अगदी इरादे स्पष्ट आहेत प्रशांत घरतला लांबच लांब ठेवायचा आहे स्ट्राईकला तो जर आला तर धावाचा विस्फोट करील धावांचा ज्वालामुखी तो मैदानाच्या आतमध्ये फोडेल आणि हो तेच सुरुवात पहिल्या पॉवर प्लेमध्ये धावांची लयलूट धावांचा अगदी टीमसाठी संघर्षमय बॅटिंग आणि धावसंख्या टोटल 23 स्कोर कार्डवर आहे कमबॅक करावा लागेल टेंबिवली टीमला देखील म्हणतात ना रख हौसला वो मंजर भी आएगा रख हौसला वो मंजर भी आएगा पैसे के पास चलकर समंदर भी आएगा थक कर ना बैठ टेंबिवली कर मंजिल मिलेगी और जीने का मजा भी आएगा ओहो या ठिकाणी स्लोवर चेंडू होता अगदी फिंगर रोल केला होता अगदी जो चेंडू वेगवान आधी टाकला होता त्यानंतर अगदी फिंगर रोल करत असताना खऱ्या अर्थाने हा डॉट बॉल फेकला गेलाय कमबॅक पाहिजे पलटवार पाहिजे अगदी एका बाजूला जर मॅच जाईल तर मजा येणार नाही प्रेक्षकांना दोन्ही बाजूला दबाव पाहिजे म्हणतात ना जय हो भोले की क्या मजा जीने में जब तक आग ना लगे सीने में अगदी या मॅचमध्ये आग लागलेली आहे एका बाजूला अर्नाला तर दुसऱ्या बाजूला टेंबिवली स्लोवर चेंडू पुन्हा एकदा स्विंग अँड मिस केलाय मात्र लेट्स सी पाहूया विकेटचा महत्त्व माहीत आहे प्रशांत घरतच्या विकेटचा महत्त्व किती आहे अगदी 10 विकेट जरी पडले तरी वावगं ठरणार नाही आहे प्रशांत घरतला स्ट्राईक द्यायची आहे आणि या ठिकाणी हा विकेट रनआउटच्या स्वरूपात भेटणार आहे आणि चांगली गोलंदाजी पलटवार केला आहे गोलंदाज यश नांदुलकर या गोलंदाजाने देखील या मॅचमध्ये बॅटिंगसाठी आलाय विघ्नेश अगदी जय मल्हार स्पोर्ट्स नवघर या टीमच्या वतीने ॲज अ चॉईस प्लेअर आपण युनिटी कपमध्ये पाहिला होता आणि अप्रतिम कामगिरी देखील राहिली होती आणि आजही या मॅचमध्ये आणि प्रेक्षकांसाठी देखील सुवर्ण संधी आहे आयवा कॅच झेल जर एका हातामध्ये झाला डावा किंवा उजवा कुठल्याही एका हातामध्ये तर महेश एकनाथजी पाटील यांच्याकडून तब्बल 100 पारितोषिक दिला जाईल ओहो आलाय तो ठोकलाय लांब 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 षटकार प्रशांतच्या बॅट मधून आलाय वा अगदी व्यावसायिक खेळाडू कसा असतो ना
त्याचा उत्तर मैदानाच्या आतमध्ये दिला आहे. आज ग्रामीणच्या खेळाडूंना देखील मोठा व्यासपीठ आहे. अगदी मोनिश पाटील असतील, प्रतीक पाटील असतील, अगदी हेही दोन बलाढ्य बॅटर आहेत. ते देखील आपल्या डावाची वाट पाहत आहेत. मात्र सध्याच्या घडीमध्ये मैदानामध्ये सर्वांचं लक्ष आहे प्रशांत घरद्वार. आणि व्यक्तिगत जर पाहिला तर प्रशांतच्या बॅटमधून धावा आल्या आहेत या मॅचमध्ये आतापर्यंत 28 आणि टीमची धावसंख्या आहे NP स्पोर्ट्स अर्नाला 29. पुन्हा एकदा रनअपमध्ये थोडंसं बिघाड होत आहेत आमचे पंच राकेश. पुन्हा एकदा बॉलर तयार. प्रेक्षकांसाठी आयवा झेलसाठी 100 रुपये कॅश प्राईज आहे आदरणीय महेश एकनाथजी पाटील यांच्या वतीने. कट केलाय, जबरदस्त हँड नाही कॉर्डिनेशन. अगदी प्रशांतला माहीत आहे कुठल्या बॉलची वाट लावायची आहे आणि कुठल्या बॉलला सन्मान द्यायचा आहे. मात्र कौतुक करावं लागेल गोलंदाज यश नांदुरकर यांचा देखील चांगला स्पेल राहिला. या ओव्हरमध्ये एक षटकार जरूर आला. रनआउटची विकेट आली, डॉट आले, 2 सिंगल आणि 2 डबल आणि 1 सिंगल. धावसंख्या स्कोर कार्डवर तब्बल 31, लॉस ऑफ 1 आफ्टर 2 ओव्हर बाय टीम NP स्पोर्ट्स अर्नाला. जबरदस्त मॅच. अगदी नेत्रदीपक आणि दिमागदार असं आयोजन. नवघर गावातील सुप्रसिद्ध A1 जोडी आदरणीय श्री जितूदादा पाटील आणि राकेशदादा पाटील यांच्या वतीने. पहिला पर्व आपण पाहिला होता अगदी आदरणीय राकेशजी पाटील यांचा वाढदिवस आणि आज त्यांच्या बायकोचा वाढदिवस आहे आणि त्यांनाही देखील या स्पर्धेच्या वतीने भरपूर साऱ्या लक्ष शुभेच्छा. दबाव आहे, अगदी प्रेक्षकांमध्ये देखील चर्चा आहे कुठला टीम असणार आहे जे रॉयल स्टनर टीमच्या सोबतीने आपल्याला पुढील मॅचमध्ये इन ॲक्शनमध्ये पाहायला भेटणार आहे. बॉलिंग ट्रॅकवर आलाय या ठिकाणी मोनिश पाटील, मोठा नाव आहे. मात्र या मॅचमध्ये लेट्स पाहूया दबाव बनवेल का. ओहो, शॉर्ट पिच चेंडू होता, बिरकावलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये टार्गेट केलाय. टार्गेट नव्हे नाही तर हा बॉलला सीमारेखा दाखवलेली आहे आणि बॉल एक टप्पा घेत असताना पाठवला गेलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्लिअर करत असताना हा आलाय बादशाह चषक चौकार. धावसंख्या 35 स्कोर कार्डवर आहे. जबरदस्त गॅलरी आमच्या कॉमेंट्री बॉक्ससाठी आदरणीय श्री भाया दादा पाटील, जयजी पाटील, योगेशजी पाटील यांचे चिरंजीव प्रभा डेकोरेटर्स मंडप यांचा देखील कौतुक करावं लागेल. नानसिंग डाऊन द विकेट, गॅप मोठा आहे, वेगाने चेस करतात बॉलला. वॉट अ फिल्डिंग, सुपर फिल्डिंग अँड सुपर थ्रो. प्रशांतला देखील माहीत आहे अगदी त्यांचे साथीदार बॅटिंगसाठी विघ्नेश आहेत आणि अगदी सागर थोडे या नावाने देखील प्रसिद्ध आहेत. मात्र लेट्स पाहूया या मॅचमध्ये कशा प्रकारे साथ देतील प्रशांतजी घरत यांचा. आणि अवघ्या या सुरुवातीच्या 2 बॉलवर 6 आलेल्या आहेत मोनिश पाटीलच्या अगेन्स्टमध्ये. पुन्हा एकदा विघ्नेश, खाली राहिला चेंडू, अगदी शॉर्ट पुल करायचा होता. डीप कॉर्नर क्षेत्रामध्ये 1 रन पूर्ण होईल आणि वेगवान आहेत, नो डाऊट एट ऑल. प्रशांत घरत नेहमीच पाहिलाय, आज नाही तर कमीत कमी 10 वर्षी अगोदर देखील प्रशांतला पाहिलाय. रनिंग विदिन द विकेट तेच आहे आणि आजही ते मेंटेन ठेवलं आहे. त्यासाठी फिटनेस, प्रॅक्टिस या सर्व गोष्टी नेहमी फार महत्त्वपूर्ण असतात आणि नेहमी आम्ही म्हणतो की प्रॅक्टिस ऑलवेज मेक मॅन परफेक्ट. आणि परफेक्ट फ्लेक्सिबल खेळाडू प्रशांत घरत वेगवान आहेत आणि 2 धावा याही बॉलवर येईल आणि धावसंख्या टोटल स्कोर कार्डवर 39. ओहो, समोर ठोकला अवे फ्रॉम द बॉडी. लॉंग चेस आहे फिल्डरसाठी, चेंडू थांबणार नाही आहे. डीप लॉंग ऑन बाउंड्री क्लिअर करत असताना हा आलाय A1 जोडीचा दमदार स्वागतासाठी चौकार. या ओव्हरमध्ये जणू काही प्रशांत थांबलाय. त्यांनी सांगितलंय विघ्नेशला तू अटॅक कर आणि हो मी आहे, भिवू नकोस तू. ओहो, मिस टायमिंग आहे, मागे टपला यष्टीरक्षक, उदलण्यास तुझा धाव. या सर्वांना चकवशील मिळेल तुझा धाव. हे जीवन म्हणजे क्रिकेटर राजा, जो हुकला तो संपला. गॉन.
धावसंख्या स्कोर कार्डवर आहे टोटल 2 गडी बाद 43 धावा. शेवटचा अंतिम बॉल या ओव्हरमधील मोनिशच्या या ओव्हरमध्ये धावा आले 12 गडी बाद 1 म्हणजे विघ्नेशची विकेट प्राप्त झाली आहे. मात्र अजूनही या ओव्हरमध्ये प्रशांतने स्ट्राईक घेतली नाही आहे. या आधीच्या ओव्हरमध्ये पहिल्या 2 डॉट आल्यानंतर अगदी रनआउटची विकेट सॅक्रिफाईस केली आणि स्ट्राईक घेत असताना षटकार ठोकला होता. मात्र या ओव्हरमध्ये अजून स्ट्राईक घेतली नाही आहे. चांगली सुरुवात बॅटिंग करिता विनायक भोईर एक अजून मोठा नाव लीडर क्रिकेटच्या पटलावरचा आणि अगदी मुंबईचा रणजीपटू देखील आहे आणि सातत्याने आपण मोठमोठे जे स्पर्धा पाहत असतो त्यामध्ये मोठमोठी कामगिरी विनायक भोईर यांच्या वतीने असते. लेट्स सी पाहूया या मॅचमध्ये महत्त्वपूर्ण मुवमेंट आलाय. ओ पहिला चेंडू लेफ्ट हँड वर्सेस लेफ्ट हँडचा बॅटल होता. कदाचित विकेट घेण्याचा प्रयत्न होता मात्र लेट्स सी पाहूया एक पूर्ण झाली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न 22च्या स्वरूपात सिंगल भेटणार आहे. पुन्हा एकदा नॉट स्ट्राईक एंडकडेच मला वाटत आहे यस राहावा लागेल प्रशांत घरतला. एक धाव या बॉलवर बघता बघता 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हर नंतर धावसंख्या 44 आहे. काय म्हणशील मयुरेश 6 बॉलचा खेळ बाकी आहे. कितीपर्यंत NP स्पोर्ट्स अर्नाला तू पाहत आहे? अजून 15 ते 20 रन ॲड होतील. सर हे मयुरेश होते आणि भरोसा आहे त्यांचा अगदी या टीमवर की 15 ते 20 धावा येथील या ठिकाणी. धावसंख्या आहे टोटल 44. सुंदर आणि अप्रतिम असं आयोजन आदरणीय श्री नवघर गावातील लोकप्रिय आणि युवा नेतृत्व म्हणजे A1 जोडी आदरणीय जितूदादा पाटील आणि राकेशदादा पाटील आणि त्यांचे तमाम सहकारी मित्र परिवार आणि सर्व आमचे या स्पर्धेचे मदत देणारे आम्हाला व्यक्तिमत्व त्या सर्वांचा देखील भाषा चषक 2020-26 पर्व दुसऱ्यामध्ये मनापूर्वक धन्यवाद. आणि बॉलिंग ट्रॅकवर आलाय ओव्हर क्रमांक 4 घेऊन गोलंदाज प्रतीक पाटील आलाय. हो चांगला चेंडू खोलात टाकला होता. विकेटचा प्रयत्न आहे शोधात आहे रनआउटची विकेट भेटेल आणि प्रशांत कडे स्ट्राईक असणार आहे आणि विनायक भोईर देखील बाद. हिंदू सम्राट बालासाहेब ठाकरे चषक आपण पाहिल्या नायगावमध्ये अगदी टेंबिवली संघ फायनलमध्ये होता. शेवटच्या बॉलवर अगदी आयकॉनने ठोकलेले 2 बॉलमध्ये 10 प्रतीक पाटीलच्या अगेन्स्टमध्ये राकेश प्रभूने. मात्र लेट्स सी पाहूया या मॅचमध्ये पलटवार पाहिजे. या मॅचमध्ये कमबॅक पाहिजे. धावसंख्या आहे 44. बॉल शिल्लक आहेत 5. बॅटिंगसाठी आहे स्ट्रायकिंगकडे प्रशांत घरत ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत या इनिंगमध्ये 3 फॅन्सी स्ट्रोक षटकार आणि 1 चौकार आलाय. चांगला चेंडू वेल बॉल बाय प्रतीक पाटील. काय बॉल फेकलाय आणि थ्रो द्या. फिल्डिंग पहा मित्रांनो. फिल्डिंग आवडला असेल तर अगदी त्याला झाला पाहिजे. यश त्या ठिकाणी होते. क्विक फास्ट फ्युरियस अगदी नॉट स्ट्राईक एंडला थ्रो. वेल डन बाय यश. अर्नाला या टीमसाठी अगदी चांगला प्रमुख अस्त्र आहे. या मॅचमध्ये त्याचा वापर केला गेलाय. लेट्स सी पाहूया. ओ मिस टायमिंग आहे. जास्त लवकर बॅटचा क्लोज केला फेस मात्र एक्झॅक्टली कुठे लँड झालाय चेंडू. प्रशांतचे दोन्ही हात वर आहेत आणि अंपायरचे देखील दोन्ही हात वर आहेत. म्हणजे हा आलाय भव्य भाषा चषक षटकार. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे. प्रेक्षक देखील झोपलेत त्यांना देखील उठवावं लागेल. धावसंख्या 51 आहे आणि मिस टायमिंग स्ट्रोक आहे. बॉल हवेत आहे. लेट्स सी पाहूया. फिंगर अप आहे. LBW विकेट गॉन. बॅटिंगसाठी आला हर्षद. अगदी हर्षदला पाहून आम्हाला हर्षद उंडो आठवतो. नाईटची स्पर्धा आणि
वाढीवमध्ये ठोकलेले त्यांनी अफलातून बॅटिंग. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 51-51. त्यामध्ये प्रशांत गरजची इनिंगचा जर उल्लेख केला गेला तर धावसंख्या त्यांनी अवघ्या टोटल बॉल फेस केलेले आहेत 10 आणि 31 रन त्याच्या बॅटमधून आहेत. त्यामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये जणू काही सुटला होता, मात्र त्या अगदी वाघाला थांबवलाय मैदानाच्या आतमध्ये टिंबोलीकरांनी. चांगला फटका आहे इंटू द गॅप, ब्लॉक केलाय चेंडूला आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग प्रोटेक्शन अवेलेबल आहे. एक पूर्ण 2 धावा पूर्ण आणि थोडासा खराब फिल्डिंग, त्याचा फायदा होईल का याची पाहूया. मात्र होणार नाही आहे. 2 धावा पूर्ण आणि तिसरी धाव घेत असताना फलंदाज बाद प्रशांत आलाय स्ट्राईक एंडकडे. क्रिकेट सध्या इतका ग्लॅमर आहे ना ग्रामीण क्रिकेटच्या पडल्यावर, जीवाची पर्वा न करता पहा कॉन्क्रीटची विकेट आहे. आपण मोस्टली पाहत असतो मातीच्या विकेटवर डाईव्ह या प्रकारे इन होत असतो फिल्डर, मात्र कॉन्क्रीटच्या विकेटवर डाईव्ह मारणे म्हणजे आपल्या गावासाठी सर्व काही. 2 धावा या बॉलवर पूर्ण आहेत आणि प्रशांतला स्ट्राईक द्यायची आहे. धावसंख्या 53 आहे. शेवटचा अंतिम बॉल या इनिंगमध्ये फेस करेल प्रशांत गरज. चांगला चेंडू या ठिकाणी, वेल डन बा प्रतीक. त्याला जितके झाल्या तिथे कमी पडणार मी म्हणेल या ओव्हरमध्ये. प्रतीक पाटीलसाठी काय चेंडू डिलिव्हर केला. शेवटच्या मुमेंटला फलंदाज बाद होईल आणि या बॉलवर फक्त एकच धाव आणि ओव्हरऑल धावसंख्या पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 54 आणि विजयासाठी करावं लागेल या मॅचमध्ये टीम शनाया पॅकर्स टेंबोली 55. घरी गेल्यानंतर अगदी हायलाईट पाहिल्यानंतर एकच अगदी अंपायरचा ॲक्शन जे आहे ना राकेश राऊतजी, एकच हात वरती करतात आणि समोर सांगतात तू भाई जा बाहेर, आऊट आहेस तू. वेल डन बाय रॉकी राकेश राऊत सर आणि त्याच्या सोबतीने विशालजी नाईक. फार मोठा अनुभव राहिला आहे क्रिकेटच्या पटलावरचा आणि आज सेवा देतात ॲज अ अंपायरिंगच्या भूमिकात. डबल 555 या मॅचमध्ये आहेत. टीम एन पी स्पोर्ट्स अन्नाने ओव्हरऑल धावसंख्या या पहिल्या इनिंगमध्ये बनवलेल्या आहेत आणि धावा चेस करायच्या शनाया पॅकर्स टिंबोली. चला या ठिकाणी पहिल्या इनिंगचा डाव संपला. धावसंख्या 55 विजयासाठी आहेत आणि फेरबदल या आपल्याला पुन्हा पाहायला भेटणार आहे आमच्या समालोचन कक्षामध्ये. आणि पुन्हा एकदा आवाज ऐकूया संकेतजी पाटील.
थँक्यू विनोदजी गुप्ता. चला पुढे एकदा मॅचकडे वळूया. 55 धावा विजयासाठी या मॅचमध्ये जिंकणारा संघ रॉयल स्टर्नर संघासमोर असेल. 4 षटकामध्ये 55 धावा. बॅटिंग कार्ड जर बघितलं तर निश्चितच 32 धावा प्रशांत घरतच्या, 12 धावा विघ्नेश साखळतोडीच्या, 2 चेंडू 6 धावा हर्षद मेहरच्या, करण वैतीच्या. मात्र सध्या टीम शनाया पॅकेट टेंबिवली संघ हे चेस डाऊन करणार का? प्रतीक पाटील आणि त्याच्या समेत आलाय मनीष पाटील. एवन जोडीचा तात्या कुठे आहे? अमित तांडेल गोलंदाजी मार्कवर. शुभेच्छा देऊया दोन्ही संघाला. एका बाजूला टीम NP स्पोर्ट्स अर्नाळा जे सध्या डिफेंड करण्यासाठी उतरलेत, तर दुसऱ्या बाजूला टीम शनाया पॅकर्स टेंबिवली. चांगलं बॅटल होणार आहे. अजूनही अनेक चांगले प्रेक्षक जोडले गेलेले आहेत डिका स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून, तसेच बादशाह मैदानातून. मनापासून कौतुक आहे त्यांचं. पहिल्या बॉलला अगदी आपण बघतोय टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर वळालाय. व्हाईट बॉलचा इशारा देखील आलाय. थँक्यू सर. अगदी समोर मोठा फटका आहे. चेंडू किती दूर जाणार आहे? वा वा वा. प्रतीक पाटीलच्या बॅट मधून हा षटकार. टेंबिवलीचा ब्रँड दाखवताना प्रतीक पाटील. 6 धावा. पहिल्या अधिकृत चेंडू नंतर धावसंख्या आहे 7, कारण पहिला व्हाईट बॉल त्यानंतर हा षटकार. ही धावसंख्या चेस डाऊन आम्ही करणार आहोत. हा आविर्भाव मारलेला हा षटकार. जबरदस्त बॅटिंग. काय डॉमिनन्स दाखवतात ही मुलं. टेनिस क्रिकेटला एका वेगळ्या दर्जावर नेलंय. हाऊ टू प्ले हा प्रश्न त्यांनी अगदी जबरदस्तरित्या सांगितलाय की कसं खेळलं जातं टेनिस बॉल क्रिकेट. इथे बघा पुन्हा एकदा जागा बनवली आहे. चेंडूला फाईनला डोलवलाय. तिथेही धावा येणार आहेत. लेट्स सी द अंपायर डिसिजन. चेंडू इथेही अगदी सीमारेषा गाठतोय. 4 धावा. धावा धावा आणि धावा. सातत्यपूर्ण बॅटिंग. प्रतीक पाटीलचा हाच मोठा USP. अगदी 2 चेंडूत 11 धावा झालेत. 55चं चेस डाऊन अगदी मोठ्या जबरदस्त रित्या सुरू झालंय. काय टॅलेंट बघतोय मैदानाच्या आतमध्ये. टेनिस बॉल क्रिकेटचे अगदी तारे सितारे. यशांच्या पाठीमागे प्रशांत घरत, यशांच्या पुढे प्रतीक पाटील, नॉन स्ट्राईक एंडला मनीष, गोलंदाजी मार्कवर अमित तांडेल. त्यानंतर आता लॉंग ऑन बाउंड्रीवर जात असताना विघ्नेश साखळतोडे. किती हे टॅलेंट. मिड ऑफर विनायक भोईर. लाजवाब. एवढा ड्राईव्ह चांगला होता. इथे दुसरी धाव घातक असेल का? नाही झालंय. या 2 धावा कंप्लीट. टेंबिवली टीम साठी एक खास पारितोषिक आलंय. संघ इथून जर जिंकला तर अगदी ऋतिक म्हात्रेकडून देण्यात येतील 1000 रुपये. नेक्स्ट बॉल अमित अगदी वर पिच केलाय. फुलटॉस घेऊन कन्वर्ट केलाय. कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू फरार होणार आहे. 4 धावांसाठी. गॅप बघा अगदी पाहिला. पहिल्या ओव्हरमध्ये जबरदस्त कमाई केली धावांची. अमित तांडेल अगदी अप टू डेट मारा नाही, मात्र कौतुक आहे ते म्हणजे प्रतीक पाटीलचं. चेंडू ज्या दिशेने येतोय त्या दिशेला ट्रीटमेंट. आतापर्यंत धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 17. षटकार, चौकार, 2 धावा, चौकार. पहिल्या 4 चेंडूची ही कहाणी राहिले.
आणि तिथे जर विचार केला कम्पॅरेटिव्हली तर प्रशांत गरजची देखील तशीच बॅटिंग पाहिली होती पहिल्या ओव्हरमध्ये. षटकार षटकार चौकार 2 धावा आणि सिंगल. त्यामुळे जशाच तसे उत्तर, तोडीस तोड उत्तर. वेल प्लेड प्रतीक पाटील. अजून एक चांगला फटका, अजून एक चांगला चौकार. अगदी बहारदार खेळी आहे, निरुत्तर केलंय. 4 धावा, 55चा टार्गेट आहे आणि आताशी झालेत 21 धावा. आणि समोरच्या संघातील सर्वोत्तम खेळाडूला अगदी ही ट्रीटमेंट दिली प्रतीकनं. हीच तर खासियत आहे मोठ्या खेळाडूंची. प्रतीकला पूर्ण कल्पना आहे समोरच्या टीमला जर हरवायचं असेल तर 1 स्टेप अहेड राहावं लागेल. आणि अगदी घमासान, अगदी घमासान. न भूतो भविष्यती आक्रमण. अजूनही ओव्हर संपायची बाकी आहे. ओ यावेळेला हा चेंडू धावा देऊन जातोय, धावा देऊन जातोय. 2 धावा आणि या 22च्या 2 धावा बॅटने आले. थँक्यू, थँक्यू सर, सॉरी सर. सध्या रात्र जास्त झाली आहे. या 2 धावा आणि एकूणच बघतोय एका षटकात तब्बल 23 धावा खर्च झालेत. ग्रेट बॅटिंग, ग्रेट शो बाय प्रतीक पाटील. 55चं टार्गेट आहे, 23 झालेत. आता आकडेमोड लगेच करूया. 32 धावांची गरज. अजूनही मॅच संपली नाहीये. 18 चेंडू 32 धावा. गोलंदाजी मार्कर कोण येणार? चला पॉवर प्लेची लाईट बंद करा प्लीज. आणि चेंडू अजूनपर्यंत आलेला नाही, प्लीज लक्ष घाला. जयदीप, जयदीप आणि आयुष जरा प्लीज जा मागे, जरा प्लीज लवकर जा, कारण तिथे खेळाडू गेलेत बघा आपले. लक्ष का नाहीये तुमचं? थँक्यू, थँक्यू. त्या खेळाडूचं कौतुक आहे. पहिल्या षटकात 23 झालेत. अजूनही 18 चेंडूमध्ये 32 करायचे आहेत. स्ट्राईक एंडला आता मनीष आहे. गोलंदाजी मार्कवर हर्षद मेहर. चांगलं बॅटल आणि कदाचित हेच पाहण्यासाठी आमचे प्रेक्षक आहेत. अगदी 2 संघ आपलं तन मन धन लावतायत, जबरदस्त क्रिकेट खेळत आहेत आणि त्यांच्या या चांगल्या क्रिकेटच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन होत आहे. 18 मध्ये 32 धावा डिफेंड होणार का, किंवा ही धावसंख्या किती लवकर पूर्ण करणार टीम टेंबिवली, पाहूया. एवढा स्लाइस केलंय, धावा मिळतील. ओ हा झेल सुटलाय, हा झेल सुटलाय. या 2 धावा. प्रयत्न चांगला होता, मात्र अशा प्रकारचे झेल व्हायला पाहिजेत. इथे विकेटही आली असती, डॉट बॉल सुद्धा आला असता, बऱ्याच काही गोष्टी, आणि नवीन खेळाडू सुद्धा अगदी आला असता. मात्र बघा इथे झेल सुटला, 2 धावा आल्या. धावसंख्या 25 झाली आहे. 30 धावांची गरज. हर्षद मेहर. इथे मात्र आपण बघतोय मनीषचा हा फटका अप्रतिम आहे. या 2 धावा. चेंडू लांब गेलाय. चला बॉल द्या, बॉल द्या प्लीज. बॉल चेक करा प्लीज. या दुहेरी धावा अगदी आनंद देणाऱ्या ठरतील या टीमला. हर्षद मेहर इथून ब्रेक थ्रू मिळवून देणार का, हा सध्या प्रश्न आहे टीम एनपी स्पोर्ट अर्नाळाला. एवढा जबरदस्त फटका, स्लॉग स्वीप, 4 धावा. काय खेळाडू आहे ते, अगदी वेगवेगळ्या फटक्यांनी सजवतायत आपली इनिंग. आणि घड्याळात कितीही वाजो, प्रहर अगदी सकाळचा असो, दुपारचा असो, अगदी रात्रीचा असो, फरक पडत नाही. फरक फक्त एकाच गोष्टींनी पडतो, ज्या वेळेला विजय मिळत नाही ना तेव्हा फरक पडतो. जबरदस्त मेहनत.
यावेळा चेंडू एक्झॅक्टली पिच झालाय कुठे. इथे मात्र या दोन धावा पूर्ण केलेत. रनिंग बिटवीन द विकेट बघा, ही तिसरी धाव पूर्ण केले. तो व्यवस्थित आहेत. मात्र या 3 धावा पूर्ण केल्या, जिथे फक्त एकच धाव होती. येस, व्यवस्थित आहे तो. आता स्ट्राईक एंडवर प्रतीक आलेत. धावसंख्या 34 झाल्या. 21 धावांची अजूनही गरज. हर्षद मेहर कट केलाय इथे 2 धावा. अगदी उपयुक्त धावा आहेत या. अगदी घाम गाळावा लागतोय टीम एनपी स्पोर्ट अर्नाळा संघाला. मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये जी बॅटिंग झाली आहे त्यामुळे आता कॉन्फिडन्स जबरदस्त हाय आहे टीम शनाय पॅकर्स टेंबिवली संघाचा. कारण आता गणित आहे 13 चेंडू आणि 19 धावा. अजूनपर्यंत एकही विकेट नाहीये. नेक्स्ट बॉल. इथे काय फटका आहे. अप्रतिम क्लास ऍब्सोल्यूट लिजेंड प्रतीक पाटीलचा डंका वाजतोय बादशाह मैदानामध्ये. अगदी बादशाहत आपल्या बॅटिंग मध्ये दाखवताना प्रतीक पाटील ब्रँड ऑफ टेंबिवली धावसंख्या 42 वर जाऊन पोहोचले. आता 13 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत फक्त 12. 2 षटकात धावसंख्या बनवली तब्बल 42. वन साइड हिरो यालाच म्हणतात. 12 चेंडूमध्ये 13 धावांची गरज आहे. निष्प्रभ ठरवलंय ते म्हणजे टीम एनपी स्पोर्ट अर्नाळ्याला. 8 चेंडू 30 धावा नाबाद. प्रतीक पाटील 2 षटकार 3 चौकार. तसेच मनीष पाटीलच्या बॅटमधून देखील एक चौकार पाहायला मिळालाय. गोलंदाजी मार्कवर करण निजाई. करण निजाई गोलंदाजी मार्कवर. 12 मध्ये 13 ची गरज आहे. शॉर्ट बॉल आहे. अगदी दाबून खेळायचा होता. मनीषला काहीतरी वेगळं करायचं जरूर होतं. स्विच हिट खेळायचा होता. कदाचित तो जो मोठा वॅकंट एरिया आहे ना त्याकडे लक्ष आहे त्यांचं. आता 11 चेंडू. प्रतीकच्या या बॅटिंगसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. राकेशचे ओ क्लीन बोल्ड. चेंडू खाली राहिलाय आणि दांडीगुल मनीषची दांडीगुल झाली आहे. मात्र प्रतीक पाटील यांच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. चेतन पाटील यांच्या माध्यमातून राकेश यांचे बंधू. आणि या खास इनिंगसाठी हे 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. प्रतीक पाटील यांची बहारदार इनिंग सुरू आहे. त्यांच्या या खास इनिंगसाठी राकेश पाटील यांचे बंधू चेतन पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. मोनिश पाटील. मनीष परतलाय. मोनिश आलाय. जबरदस्त खेळ. जबरदस्त. यस सर. चेंडू. बॉल नाही यार अजून. बॉल द्या प्लीज. बॉल द्या. 10 चेंडू 13 धावा. अजूनही मॅच संपलेली नाहीये. कारण निजाई या मॅच मध्ये काहीतरी वेगळा डिफरन्स आणू शकतो. आतापर्यंत 2 बॉल डॉट 1 विकेट. पाहूया एनपी स्पोर्ट्स अर्नाळा संघ सहसा ही मॅच सोडणार नाही आणि याची पूर्ण कल्पना प्रतीकला आहे.
चला 10 चेंडू 13 धावा. जास्त वेळ घेऊ नका प्लीज, अजून एक मॅच बाकी आहे. टीम रॉयल स्टनर मीरा रोड रेडी रहिए प्लीज. मोनिश पाटील आलाय. यावेळेला लॉफ्ट जरूर केलाय, मात्र किती धावा इथे मिळतील? या 2 धावा. तिसऱ्या चेंडूवर अगदी या 2 धावा येत आहेत. या मॅच मध्ये तसंही जास्त काही नाही, मात्र फाईट होऊ शकेल, कारण अजूनही 11 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 9. थोडंसं प्लॅन करावा लागेल LP स्पोर्टला. इथे त्यांना विकेट हवी आहे, मात्र ती विकेट कोणाची? इथे येणारा प्रत्येक खेळाडू अप्रतिम आहे, नो डाऊट. सातत्याने इथे विकेट. करण इजाई ती मागणी पूर्ण करणार का आपल्या टीमसाठी? वेल बोल्ड, तितका चांगला फटका डाऊन द ग्राउंड आपल्याला पाहायला मिळतोय. विनायक भोईर स्ट्राईक एंडला थ्रो देतोय. एकच धाव. धावसंख्या 45 झाली आहे. 8 चेंडू 10 ची गरज. पुन्हा एकदा प्रतीक पाटील. या एकूणच मॅच मध्ये आतापर्यंत जर बघितलं तर प्रतीक पाटील 30 धावाकडून नाबाद खेळतोय. त्याच्या या एफर्टसाठी, जबरदस्त बॅटिंगसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय राकेश पाटील यांचे बंधू चेतन यांच्या माध्यमातून. बादशाह चषक आणि सध्या या मैदानाचा बादशाह प्रतीक पाटील आहे. चला हे कॉन्टेस्ट एन्जॉय करूया. करण निजाई वर्सेस प्रतीक पाटील. शॉर्ट बॉल आहे, जागा बनवली आहे. काय बहारदार स्ट्रोक आहे. 4 धावा. ऍब्सोल्यूट ग्रेट शॉट. सुपर. अगदी राज्य करतायत या एकूणच मैदानावर, राज्य करतायत समोरच्या संघावर. चेंडू कुठेही असो त्याला अतिशय चांगल्या पद्धतीने सीमारेषा दाखवण्याचं काम हे माझं आहे. बहारदार बहारदार बहारदार. आता 6 धावांची गरज आहे. 7 चेंडू 6 धावा. या बॉलवर ही मॅच संपेल का? संपलेली आहे. अगदी हा फटका पहा. जबरदस्त स्लॉक स्वीप आणि अगदी एक षटक राखून ही मॅच संपवली आहे टीम शनाया पॅकेट टेंबिवलीनं. आणि या मॅचचा हिरो नो डाऊट प्रतीक पाटील. 55 धावा अगदी 18 चेंडू मध्ये अगदी लिलेया चेस डाऊन केलेत. वेल डन शनाया पॅकेट टेंबिवली. चला तुमचा जास्त वेळ आम्ही नाही घेणार आहोत, लगेच आपण पुढच्या मॅच कडे वळणार आहोत. मात्र मॅन ऑफ द मॅच प्रतीक पाटील लगेच या प्लीज. आणि आपल्याला खास 1000 रुपयाचं पारितोषिक देखील वितरित केलं जाईल. राकेश पाटील, चेतन पाटील या प्लीज खाली. आपल्या शुभ हस्ते हे लगेच 1000 रुपयाचं पारितोषिक आपण प्रतीकला देऊया. यश नांदुरकरनी बॉलिंग चांगली केली ना.